35 वर्षांची जिल्हा परिषद शाळेची महिला शिक्षिका आणि तिचा 37 वर्षाचा नवरा एका शाळेमध्ये शिकवत होते. ही महिला जी आहे त्या शाळेमध्ये शिपाई काम करत असलेल्या एका तरुण पोरासोबत त्याचं वय होतं 24 वर्ष शरीरसंबंध बनवते. हा सगळा प्रसंग त्या शाळेतील एक विद्यार्थी बघतो आणि तो डायरेक्ट जाऊन त्या महिलेच्या पतीला सांगतो. ज्या वेळेला त्याला ही बातमी समजते की असं असं चालू आहे शाळेतल्या शिपायासोबत लफडं, तो इज्जत जाईल म्हणून असं काही टोकाचं पाऊल उचलतो मित्रांनो, की तुम्ही म्हणणार आहात की यानं काय केलं आणि असं का केलं, करायला नको पाहिजे होतं. काय पूर्ण घटना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, ही जी स्टोरी घडलेली आहे बीड जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावामध्ये जिल्हा परिषद शाळा होती. या शाळेमध्ये घडलेली स्टोरी आहे. ही जी महिला आहे स्वरा 35 वर्षाची, तिचा नवरा रोहित 38 वर्षाचा. या दोघांचं लग्न जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी झालेलं होतं. अरेंज मॅरेज होतं. घरच्यांनी लग्न जमवून दिलेलं होतं. दोघंजण शिक्षक आहेत, ते पण सरकारी शाळेमध्ये. त्यामुळे या दोघांचं लग्न झालं. तसा तर दोघांचा संसार चांगला चालू होता. एक पोरगी एक पोरगं, ते पण 2री-3रीला असे जात होते. त्यामुळे यांचं सुखी संसार चालू होता. पण जो रोहित आहे तिचा नवरा, त्याचं जास्त काम फिरण्यावरती होतं. या शाळेला व्हिजिट कर, त्या शाळेला व्हिजिट कर. त्याचं वय पण झालेलं होतं. डेहरी सुटलेली होती, डायबिटीज वगैरे होती. त्यामुळे तो जास्त वेळ बेडवरती टिकत नव्हता. स्वरा कंटाळून गेली होती त्याला, पण काय करू शकत नव्हती. शेवटी लग्न झालेलं होतं. इज्जत चांगली होती, घराणं मोठं होतं, पैसा भरपूर होता. त्यामुळे ती इज्जतीला भिवून असं काही बाहेर तोंड मारत नव्हती. पण या गोष्टीमध्ये खूप टाईम गेला. 10 वर्ष गेलं, 12 वर्ष गेलं. एवढा वेळ पतीसोबत घालवल्यानंतर तिला जे सुख पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. त्यामुळे तिनं आता बाहेर तोंड मारायला चालू केलं. पण आता मारणार कुठं? जर कोणाला कळलं तर इज्जत जाईल. अशातच निखिल नावाचा एक शिपाई त्या शाळेमध्ये जॉईन होतो. शाळेमध्ये जॉईन झाल्यानंतर नवीनच पोरगा 24 वर्षाचा, त्याला काय समजेना की काय करायचं नेमकं, शाळेमध्ये काय काम असतं शिपायाचं. आता हेडमास्टरनं स्वरावरती काम दिले की ह्यो जो पोरगा आहे याला पूर्ण ट्रेन कर, शिपायाचं काय काम असतं ते सांग, तुमची जी काही छोटी मोठी कामं असतील ते याच्याकडून करून घेत जा. असं सांगायची, स्वरा असं कर तसं कर बाळा. यामध्ये त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. पहिलीच ओळख या दोघांमध्ये झाल्यामुळं एक ती जो निखिल आहे त्याचीही चांगली घट्ट मैत्री झाली. आणि जी स्वरा आहे हिला एक तरुण पोरगा पाहिजे होता. आता जी बोलत बोलत घट्ट मैत्री झाले म्हणल्यावर असं काही बोलायची की जे 2 पोरं बसून बोलतात असंच बोलायची की मग काय झालं, लग्न झालंय का? तो म्हणायचा नाही. मग रात्री तर तो हात फिरवलाच असेल, हातकाम केलंच असेल. असं म्हटल्यानंतर निखिल अवाक होऊन जायचा. म्हणायचं की बाबा ही असली कसली महिला आहे की आपल्यासोबत अशी बोलते कॅज्युअलपणे, हात हलवला का नाही. आता तो म्हणायचा की जाऊ दे, अनुभवी महिला आहे, मोठी महिला आहे, त्यामुळे तो रिस्पेक्टने बोलायचा तिच्यासोबत. स्वरा काही जरी बोलली तरी निखिल तिचा काही उत्तर देत नव्हता. पण हे दिवस हळूहळू पुढे गेले. आता या दोघांमध्ये एवढी घट्ट मैत्री झाली होती, निखिल पण तिला विचारायला लागला होता, मग रात्री किती शॉट काढले? असं विचारल्यानंतर ती नाराज व्हायची. त्याच्यासोबत बोलत नव्हती 2 दिवस. त्याला वाटलं माझं काहीतरी चुकतंय का? ज्यावेळेला ही बोलत होती त्यावेळेला चालतंय, मी बोललो की हिला काय होतंय असं विचार करायचा. पण त्याचा हळूहळू असं लक्षात आलं की ह्या दोघांमध्ये काय होतच नाही. जरी झालं तर एवढं काही जास्त पॉवरनं होत नाही. त्यामुळे ही नाराज होऊ नये. हिला पाहिजेल आहे जबरदस्त, असं कुणीतरी रगडून काढणारं पाहिजेल आहे. त्यावेळेला निखिलच्या लक्षात आल्यानंतर निखिल हळूहळू तिच्याकडे आकर्षित व्हायला लागला. आकर्षित झाल्यानंतर जी स्वरा आहे तिला पण हेच पाहिजेल होतं. तिच्या लक्षात आलं की हा पोरगा तरुण जो की मला चांगला रगडून काढू शकेल, हा माझ्याकडे आकर्षित होत आहे. हिनं पण त्याला एक सिग्नल द्यायला चालू केला. या दोघांमध्ये पहिल्यापासून घट्ट मैत्री होती. असं तसं बोलणं चालूच होतं. एक दिवशी असंच दोघांमध्ये अचानक काय झालं काय माहिती, दोघांच्या मनात काय आलं, एकमेकाला बोलून टाकलं. त्यावेळेला ते म्हटले स्वरा, आता बोलून तर टाकले पण आपण शरीर संबंध बनवायचे कुठे? तो जो निखिल आहे तो काय म्हटला, ही जी शाळा आहे का, या शाळेच्या पाठीमागे एक जुनी शाळा आहे, त्या शाळेमध्ये आपण बनवू शकतो. जुन्या रूम आहेत. महिला म्हणली ठीक आहे चालेल. स्वरा म्हणली मग कधी करायचं? शनिवारी तू लवकर ये, सकाळची शाळा असते तर तू लवकर ये. लवकर आल्यानंतर आपण बनवू. दोघे पण 6 वाजता आले. 6 वाजता आल्यानंतर दोघांनी एकदम असं काय मजेदार शरीरसंबंध बनवले. दोघांचं नातं एवढं घट्ट झालं की आता हे कधी तुटणार नव्हतं. आता या दोघांचं दररोजचं झालं होतं. कधी बाहेर जाणे, फिरायला, पिक्चरला जाणे, ओयोमध्ये जाऊन बनवणे, कधी शाळेमध्ये, कधी स्टाफरूममध्ये, कधी वर्गात, बाथरूममध्ये, कुठंही जिकडं जाईल तिकडं. त्या निखिलमध्येही होती ताकद आणि ह्यालाही तेच पाहिजे होतं. पूर्णपणे रगडून काढायचा निखिल स्वराला. हे घडतच होतं. पण एक दिवशी यांच्याकडून काय चूक झाली. जे शिक्षक आहेत दुपारी 2 वाजता सुट्टी दुपारची झाल्यानंतर चहा प्यायला हॉटेलमध्ये गेले होते. सगळे शिक्षक गेले. या दोघांनी जायचं सोडून ह्यांनी काय केलं, इशारे केले, आज करू ना स्टाफ रूममध्ये. काय यांची वेगळीच फॅन्टसी होती.
त्यांची दोघांची वेगळीच इच्छा होती. तसं तर ती स्वरा शाळेला दुसरं घरच मानायची, त्यामुळे तिला काही अडचण नव्हती. ठीक आहे म्हणली. ज्या वेळेला सगळे शिक्षक गेले त्यावेळेला त्यांनी दरवाजा थोडा अर्धा पुढे केला आणि शरीरसंबंध बनवायला चालू केले. बेंचवरती बसून तिथल्या टेबलावरती पुस्तक बाजूला ढकलून दिली. शरीरसंबंध चालू होते यांचे. हे दोघं यांच्यातच मग्न होते. पण त्या शाळेचा एक विद्यार्थी त्याच्या मित्रासोबत भांडणं झाली म्हणून तो म्हटला मी सरांना सांगतो. सरांना सांगायला गेला पण कोणीच नव्हतं तिथं. त्यावेळेला त्यानं खिडकीतनं बघितलं की हळूच या दोघांचं काय चालू आहे. आजकालची पोरं एवढी चलाख आहेत ना की त्यांची डोकी एवढी चालतात. त्याला माहिती होतं की हे कोणाला सांगायचं. तो डायरेक्ट गेला आणि जो स्वराचा नवरा रोहित त्याच्यापाशी जाऊन म्हटलं की सर असं असं झालेलं आहे. आत्ताच हे बाहेर आलेत, यांनी असं केले. स्वराचा नवरा रोहित पूर्णपणे भिवून गेला. एवढा लहान पोरगा आपल्याला असं येऊन सांगतोय म्हटल्यानंतर जर मोठ्या शिक्षकांना समजलं तर माझी किती इज्जत जाईल. तो म्हणला बाळा काय कुणाला सांगू नको, तुझी मार्क वगैरे वाढवून देतो आणि हे 500 रुपये घे, चॉकलेट गोळ्या खा. तो तिथून निघून गेला. निघून गेल्यानंतर त्याने जाऊन त्याच्या मित्रांना सांगितलं असं असं मी आपली जी स्वरा मॅडम आहे शिपाई हे यांना बघितलं होतं. पोरं काय चलाख असतात. सगळ्या शाळेतनं व्हायला लागलं. जसं जसं शिक्षकांना आदेश समजायला लागलं शिक्षक त्या रोहितकडे असे बघायचे की काही त्याला खाऊन टाकतील. रोहितला लाज वाटायची. आता हे रोहितसाठी एवढं बेकार अवस्था झालेली होती, त्याला समजत नव्हतं काय करावं. पण इकडे निखिल आणि जी स्वरा आहे ती थांबायचं नावच घेत नव्हती. त्यावेळेला मित्रांनो त्या रोहितने असा विचार केला की निखिलला शेवटचं समजावून बघतो, नाहीतर बघू आता पुढे काय होईल ते होईल. तो काय करतो नदीवरती त्याला फोन करून बोलवतो, ये बाबा इकडं थोडं बोलायचं आहे. निखिलच्या लक्षात आलं होतं काय बोलायचं आहे, पण तो गेला तिथं. ज्या वेळेला रोहित त्याला समजावायला लागला त्यावेळेला निखिल चांगला तापला. दोघांमध्ये झटापट लागली. नदी फुल भरलेली होती. निखिलने एकदम जोराने रोहितला धक्का दिला. रोहित नदीत पडला. चप्पल त्याची वर पडली. एक कापडाचा फाटलेला तुकडा तिथं अँगलला लागून फाटला. रोहित तर गेला. पोहायला येत नसल्यामुळे दूर जाऊन 5-6 किलोमीटर जाऊन त्याचं शरीर पडलं तिथं. आता स्वराला निखिलने फोन केला असं असं घडलंय. स्वरा म्हटली आता तर आपल्या रस्त्याचा काटाच निघून गेला, विषय संपला. पण निखिल काय म्हणला की असं जर गायब झाला अचानक तर शक येईल लोकांना. तू काय कर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट दे की ती रोहित गायब झालेला आहे आणि सापडत नाही 2 दिवसापासून. ज्या वेळेला पोलिसांपाशी FIR दिली, पोलिसांनी चौकशी चालू केली तर शाळेतल्या शिक्षकांनी असं सांगितलं की जी शिपाई आहे आणि स्वरा आहे या दोघांमध्ये चालू आहे. बरं पोलिसांच्या हाती एक क्लू लागला होता. करायचं काय? पोलिसांनी ते रोहित आहे त्याचा नंबर घेऊन हिस्ट्री चेक केली तर निखिलचा शेवटचा कॉल होता. बरं आता करायचं काय? शेवटचं लोकेशन नदीवरती. नदीच्या कडेला एक दुकान होतं. लोकेशनच्या आसपास दुकान होतं. त्याच्यामध्ये CCTV होता. चेक केला. रोहित निखिल दोघे गेलेत. पण येताना फक्त निखिल आला, रोहित आला नाही. पुलावरती गेल्यानंतर एक फाटलेला कापडाचा तुकडा दिसला. सगळी लक्षात आली गोष्ट. सर्च ऑपरेशन केलं. रोहितचं शरीर सापडलं, लांब पडलेलं होतं. मग आता यामध्ये निखिलला ताब्यात घेतलं. निखिलला चौकशी केली. काय बोलत नव्हता. 3rd डिग्री ज्या वेळेला दिली, ज्या वेळेला मी तुम्हाला जो स्टोरी सांगितली ती पूर्ण स्टोरी पोलिसांना सांगितली. आता याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. पुढे काय होईल ते होईल. पण आता यामध्ये मला सांगा ती स्वरा चांगलं कुटुंब होतं, चांगला नवरा होता. एका शरीर संबंधासाठी हिनं पूर्ण उद्ध्वस्त केलं दोघांचं तिघांचं आयुष्य.